ह्या ट्रॉफिक आपण जितेंद्र आव्हाड यांनी जो संदर्भ दिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचा, त्यामुळे एक नवा वाद निर्माण झाला. त्यावर ते दिलगिरी व्यक्त करते. काय भूमिका आहे शिवसेना मंडळीची? नाही, दिलगिरी व्यक्त करायची नाही. जे जितेंद्र आव्हाडने सभागृहामध्ये त्यांना जे संरक्षण मिळतं त्याचा गैरफायदा घेतला. त्यांनी जे वक्तव्य केले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. त्यांनी विधान परिषदेच्या विधानसभेच्या आवारात जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथं नाक घासलं पाहिजे. असं कुठून हा संदर्भ आणला? कोण तो? त्यांनी स्पष्ट उल्लेख केलाय की मी ते पुस्तकात वाचले. ते पुस्तक कोणचं आहे? त्याचा लेखक कोण आहे? त्या लेखकाने कुठला संदर्भ वापरला? याला ऐतिहासिक संदर्भ काय आहे? तुम्ही कुणाचा अपमान करताय? आणि या तुमच्या वक्तव्यामुळे दोन जातीमध्ये वैमनस्य होणार आहे हे त्यांना माहिती आहे. जितेंद्र आव्हाड काही सहजपणे बोलून गेले नाहीत आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली म्हणजे काय? त्यांनी बिनशर्त माफी मागितली पाहिजे. खरं म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी त्यांचं या किमान अधिवेशनापुरते सदस्यत्व स्थगित करायला पाहिजे होतं. विधानसभेचे सदस्य आहेत ती त्यांचं अशी वक्तव्य केली नेहमीच ही वक्तव्य करतात. त्यांचा मुळात सनातन आणि हिंदू धर्मावर राग आहे. मग त्याच्यात कसा विद्वेष पसरता येईल? आणि ते ज्या भागातून निवडून येतात त्या भागातल्या लोकांना कसा आनंद वाटेल यावरच त्यांचा नेहमी भर असतो. मी तर त्यांना जाहीर आव्हान देतो ना की तुम्ही तुमचे संदर्भ ग्रंथ घेऊन या, मी घेऊन येतो ना. हे जयसिंगराव पवाराच्या पुस्तकात आहे ना प्राध्यापक बाळकृष्ण ज्यांची पुस्तकं आत्ता परवा 2 वर्षाखाली छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित केले. त्याच्यात कुठं संदर्भ नाही. नुकतेच विजयराव देशमुखचे निधन झाले, त्यांच्या कुठं पुस्तकात हे संदर्भ नाही. गजानन मेंदळेंच्या कुठल्या पुस्तकात हे संदर्भ नाही. मग संदर्भ आणला कुठून तुम्ही? हे जर तुम्ही बाहेर बोलला असतात किंवा हे जर कोणी दुसरं बोललं असतं तर काय झालं असतं? म्हणजे उठता बसता छत्रपती शिवाजी महाराजांवर राजकारण करणारे लोक गप्प काय आहेत? कुठे रोहित पवार, कुठे जयंत पाटील? हे का गप्प आहेत? जयंत पाटलाच्या पक्षात आहेत ना जितेंद्र आव्हाड. जाणीवपूर्वक बोलले. जाणीवपूर्वक, ते काय अडाणी नाहीये, ते जाणीवपूर्वक बोलताय. तो असू शकतो दोन जातीमध्ये वैमनस्य निर्माण करणं, अशांतता निर्माण करणं, आणि पुरावे तर काही द्यावं लागत नाहीत ना तुम्हाला. कुठल्या पुस्तकात वाचलंय? त्यांनी शंभूराज देसाईंना बोलताना सांगितलं मी पुस्तकात वाटलं. ते पुस्तक शोधतोय, ते मला सापडलं नाही. कृपया जितेंद्र आव्हाडने द्यावं. कसं आहे, ते नीम हाकीम खत्रेजा यांचं काय ज्ञान फार अपुर आहे. मग यदा यदाशी धर्मस्य पुढे जातच नाही आणि त्यांना सगळी भगवद्गीता पाठ असते. हे तसं आहे. हा संदर्भ कुठल्याच ह्याच्यात नाहीये. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान आहे. मला सांगा, कुणी हे धाडस करू शकेल का की छत्रपती शिवाजी महाराजाला पायाच्या अंगठ्यानं तिलक लावायचा? आणि असा कुणी प्रयत्न केला असता छत्रपती शिवाजी महाराज त्याचा पाय कापून काढला असता. आणि आपल्या सनातन हिंदू धर्माप्रमाणे राजा हा विष्णूचा अंश असतो. पण त्याला पाय कसा लावेल? कशामुळे तुम्ही अशी वक्तव्य करताय? म्हणजे ब्राह्मण आणि मराठा समाजात लावा भांडे, हे बाजूला बसले. दिलगिरी व्यक्त केली त्यांनी. दिलगिरी नाही, यांनी नाक घासून माफी मागितली पाहिजे. दिलगिरी म्हणजे तुम्हाला वाईट वाटलं म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. त्याची स्वतःची चूक मान्यच करत नाहीत ना ते, की माझं चुकलं हे कुठं मान्य केलं त्यांनी? तुम्हाला वाईट वाटलं म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. त्याच्यावर माननीय नितेश राणेंनी आक्षेप घेतला की दिलगिरी नको, माफी पाहिजे. शिवसेनेची भूमिका काय असणार आहे पुढे या वक्तव्यावर? नाही, माझं तर जाहीर आव्हान आहे जितेंद्र आव्हाडला. जितेंद्र आव्हाड, वेळ तुझी, स्थळ तुझं, दिवस तुझा. चल आपण ह्याच्यावर चर्चा करू. मी एक इतिहासाचा वाचक आहे. मी संदर्भ ग्रंथ घेऊन येतो. तुम्ही आनंद दाखवा ना. हा उल्लेख कुठे नाही, तुम्ही माफी मागा. तुम्ही उल्लेख दाखवा, मी माफी मागतो. पण कशामुळे समाजात म्हणजे यांचं आता सगळं भांडवल, वैचारिक भांडवल यांचं संपलेलं आहे. आणि अशा प्रकारे एक विद्वेष करण्याचं त्यांचं नेहमीच आहे. अरे तुला कुणी विचारलं तुझा जावई ख्रिश्चन होता? आम्ही नाही विचारलं कधी. 48 वर्षापूर्वी माझ्या बहिणीने ओबीसी लग्न, आम्ही कधी उल्लेख केलाय? 25 वर्षाखाली माझ्या मुलींना मराठीचे लग्न केलं. आणि हा वैयक्तिक प्रश्न आहे. ते काय जाहीर विधानसभेत सांगण्याचा काय? प्रचार करतो काय तुझं सतत? हे मोठं सांगता येतं? कसलाही त्यांनी पुरावा न देता हे खोडसाळपणे केलेलं वक्तव्य आहे. खरं म्हणजे अध्यक्षांनी त्यांचं या अधिवेशनापुरतं सदस्यत्व स्थगित करायला पाहिजे होतं.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.